नमस्कार मित्रांनो, आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेविषयी आपण काही माहिती घेणार आहोत। ती कोण या योजनेसाठी पात्र ठरते याच्याविषयी संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरू करूया। तर मित्रांनो, ही योजना कोणासाठी आलेली आहे? तर मित्रांनो, ही योजना बाल न्याय म्हणजे मुलांची काळजी व संरक्षण अधिनियमानुसार महाराष्ट्र राज्याचे बाल न्याय, मुलांची काळजी व संरक्षण नियमानुसार अनाथ मुले असतील, निराश्रित, निराधार, बेघर, संरक्षण व निवाऱ्याची गरज असलेल्या 0 ते 18 वयोगटातील मुलींना संस्थेत दाखल करण्याऐवजी पर्यायी कुटुंब उपलब्ध करून देणे व संस्थेतील वातावरणाऐवजी कौटुंबिक वातावरण त्यांचे संगोपन व विकास घडवून आणण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। तर बघू शकता या योजनेचे उद्देश मध्ये काय झालेले। तर ही योजना संस्थाबाह्य योजना असून या योजनेअंतर्गत 0 ते 18 वयोगटातील मुलींना थेट पर्यायी कुटुंबात संगोपनाकरता ठेवता येते किंवा अनाथ, निराधार, निराश्रित, बेघर, दुर्धर, आजारी पालकाची मुले असतील किंवा कायद्याची मुले असतील या योजनेचा लाभ घेतात। राज्यामुळे कोविडमुळे पालक मृत पावलेले असतात किंवा अनाथ बाल संगोपन योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या असंख्य असल्याने एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त बालकांना लाभ देण्यात, 2 पेक्षा जास्त बालके एकाच कुटुंबात संगोपनासाठी देण्यात, तसेच कार्यरत सेवी लाभार्थी संख्येत वाढ, नवीन संस्थांना मान्यता व संस्था निवडीचे निकष, अनुदान वितरित पद्धती निश्चित करून याबाबत पूर्वीचे सर्व शासन निर्णय परिपत्रक अधिनियमित करून संगोपन योजनेचे नाव बदलून आता ही योजना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना म्हणून राबवण्यात येत आहे। तर बघू शकता ही बाल संगोपन योजनेसाठी पात्र लाभार्थी कोण? तर अनाथ किंवा ज्यांच्या पालकांचा पत्ता नाही आहे व जी बालके दत्तक देणे शक्य नाही अशी बालके, एक पालक असलेली बालके किंवा एका पालकाचा मृत्यू, घटस्फोट, पालक विभक्तीकरण, परित्याग, विवाहित, मातृत्व, गंभीर आजार, पालक रुग्णालयात असणे, इतर कारणामुळे कौटुंबिक विघटित झालेली एक पालक असलेली बालके किंवा कुटुंबातील तणाव, तंटे, वादविवाद, न्यायालयीन वाद अशा सारख्या कौटुंबिक संकटात बाधित बालके व कुष्ठरोग पालकाची बालके किंवा जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याची बालके किंवा तुरुंगात असलेल्या पालकाची बालके किंवा HIV ग्रस्त पालकाची बालके किंवा कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराने बाधित पालकाची बालके किंवा तीव्र मतिमंद बालके, HIV ग्रस्त कॅन्सर किंवा कॅन्सरग्रस्त बालके, 40% पेक्षा अधिक अपंगता असलेले अंध, दिव्यांग बालके किंवा शिक्षा मागणारी बालके किंवा पोस्को अधिनियमांतर्गत बळी पडलेली बालके किंवा कुपोषित बालके आणि सॅम बालके, दुर्धर आजार असलेली बालके यांच्यासाठी ही योजना राबवली जात आहे। तर याच्यामध्ये बघू शकता दोन्ही पालक किंवा रस्त्यावर राहणारी, शाळेत न जाणारी बालके किंवा कामगार बालके अशा प्रकारसाठी ही बाल संगोपन योजनेसाठी पात्र राहणार आहेत। तर या योजनेअंतर्गत मिळणारा लाभ किती तर बघू शकता इथे दिलेला आहे। तर या योजनेअंतर्गत नुकतेच शासनाने प्रति बालक दर महिन्यात देण्यात येणारे परिपोषण अनुदानात 1,100 रुपये वरून आता 2,250 रुपये 2,250 असे, स्वयंसेवी संस्थांचे सहाय्यक अनुदान 125 वरून 250 अशी वाढ करण्यात आली आहे। तर या योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अनुदानातून बालकांना अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, वैद्यकीय सुविधा इत्यादी संबंधित कुटुंबामार्फत पुरवण्यात येतात। तसेच स्वयंसेवी संस्थेचे सहाय्यक अनुदान रकमेतून 2 सामाजिक कार्यकर्ता व 1 डेटा एंट्री ऑपरेटरचे मानधन, प्रत्येकी बालकाची केस फाईल, तसेच त्यांचे संबंधित अभिलेख, दस्तावेज हाताळणी व संग्रहित करण्याचा खर्च, देखरेख, गृहभेटी इत्यादी इथे सर्व प्रकारचा प्रशासकीय खर्च करण्यात येत असतो। तर अशा प्रकारचे इथे एवढे मानधन इथे या योजनेअंतर्गत दिले जाते बाल संगोपन करण्याकरता। तर बाल संगोपन योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभाचे कालावधी हा
अनाथ स्वतः किंवा दोन्ही पालक दिव्यांग असल्यास बालके किंवा स्वतः पालक HIV किंवा कॅन्सरग्रस्त असलेली बालके, कुष्ठरोग पालकाची बालके अशा बालकांना वयाची 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत इथे या योजनेचा लाभ मिळत असतो. तर अशा प्रकारची ही योजना होती. तर मित्रांनो, तुम्ही लवकरात लवकर या योजनेचा फॉर्म भरून घ्या. ज्यांचे पण पालक नसतील किंवा कोण घटस्फोटी किंवा पालकाचा मृत्यू झालेला असेल तर या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणकोणते, तर बाल न्याय, मुलाची काळजी व संरक्षण अधिनियम 2015, सुधारित नियम 2021 कलम 2 व 14 व महाराष्ट्र राज्याचे बाल न्याय, मुलांची काळजी व संरक्षण नियम 2018 नुसार अनाथ, निराश्रित, निर्धार, बेघर, संरक्षण मिळवण्याची गरज असलेल्या 0 ते 18 वयोगटातील बालके या योजनेसाठी लाभार्थीसाठी पात्र असतील तर या लाभार्थ्यांचा रहिवासी दाखला तलाठी किंवा ग्रामसेवक किंवा नगरसेवक किंवा सरपंच यांच्याकडून निर्गमित दाखला किंवा लाभार्थी व पालकाचे आधार कार्ड असेल तर त्याच्यानंतर छायाचित्र प्रत किंवा लाभार्थ्याच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न किंवा 2.5 लाखापेक्षा कमी असल्याचे तलाठी तहसीलदारचा इथे डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहे. किंवा दारिद्र्य रेषेखाली कुटुंब प्राधान्य देईल असे एक डॉक्युमेंट किंवा आई वडिलाचा अथवा दोघांचा मृत्यू झाल्याचा एक दाखला किंवा पालक आई वडील यांचा समावेश असलेला घरासमोरचा एक फोटो इथे लागणार आहे. किंवा शाळा सोडल्याचा दाखला मिळवण्यास विलंब होत असल्यास मागच्या इयत्तेत गुणपत्र किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र घेण्यात यावे असे इथे टोटल डॉक्युमेंट इथे लागणार आहेत. त्याच्यासोबतच तुमची शाळेची गुणपत्रिका, बोनाफाईड जोडण्यात यावे. त्याच्यानंतर तुमचा बँक अकाउंट क्रमांक किंवा पासबुकची छायाचित्रित प्रत एक लागणार आहे. आणि बालकाचा सांभाळ करत असलेल्या जैविक पालका व्यतिरिक्त संगोपन कार्यकर्ते किंवा नातेवाईकाचं इथे एक हमीपत्र इथे लागणार आहे. अशा प्रकारचे इथे टोटल डॉक्युमेंट इथे लागणार आहेत. तर धन्यवाद मित्रांनो. असेच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन योजना घेऊन.